नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योग आधार हे घरच्या घरी फ्रीमध्ये कसं बनवायचं तेही काही मिनिटात हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही मिस करू नका आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, इथं आपल्याला Googleमध्ये उद्योग आधार रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे आणि त्या सर्वात पहिल्या वेबसाईटला तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशनच्या क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर हे डायरेक्टली तुम्हाला वेबसाईटवरती घेऊन जाईल. इथं गेल्यानंतर न्यू रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि टिक बॉक्स करून खाली व्हॅलिडेट अँड सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP प्राप्त होईल. ती OTP तुम्हाला इथे टाकायची आहे आणि व्हॅलिडेट असं खाली दिलेल्या ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला आपलं पॅन व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, प्रॉपरायटर, एकल स्वामित्व म्हणजे आपली फर्म कशा प्रकारची आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आता दुसरं ऑप्शन जे दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तिसरं ऑप्शन जे दिसते नेम ऑफ पॅन होल्डर म्हणजे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव इथं टाकायचं आहे आणि चौथं ऑप्शन जे इथं शो होत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि खाली जे निळं बटन दिसत आहे की पॅन व्हॅलिडेट, त्यानंतर तुम्हाला पॅन व्हॅलिडेट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपलं पॅन व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. इथं आपले सर्व डिटेल दिसतील. आता तुम्हाला इथं खाली हॅव यू फिल द ITR म्हणजे ITR भरलेला आहे का? नो. त्यानंतर इथं GST भरतात का? नो. अशा ऑप्शनला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. आता इथं खाली विचारत आहे की तुमचा वार्षिक उलाढाल किती झालेली आहे फायनान्शियल इयरमध्ये. तर मी पहिल्या बॉक्समध्ये साधारणतः मी 15 लाख रुपये माझी वार्षिक उलाढाल दाखवेन. दुसरं, तुम्ही पॉल्युशनवरती किती खर्च केलेला आहे तर त्या बॉक्समध्ये मी साधारणतः 50,000 रुपये दाखवेन. टोटल आपलं कॅल्क्युलेशन किती झालं, टोटल म्हणजे टोटल टर्नओव्हर किती झाला वर्षाचा, तर टोटल आपला टर्नओव्हर 15 लाख रुपये इथं आपण दाखवायचा आहे आणि खाली कंटिन्यू या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर चल आता इथं आपल्या बेसिक डिटेल येतील. नेम ऑफ इंटरप्रेटर ऑफ पॅन म्हणजे पॅनप्रमाणे आपलं इथं नाव येईल. आता नेम ऑफ एंटरप्राइजेस म्हणजे तुमच्या व्यवसायाचं नाव काय आहे. आता मी तर विजय कन्स्ट्रक्शन्स टाकत आहे, बरोबर आहे, जे काय माझ्या व्यवसायाचं नाव आहे. तर इथं आपल्या उद्योगाचं नाव टाईप करून झालेलं आहे. आता आपल्याला इथं खाली आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो पुढला ऑप्शन दिसत आहे 10 नंबरचा, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ID द्यायचा आहे. त्यानंतर 11व्या नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सोशल कॅटेगरी म्हणजे तुम्ही जनरल आहात का, OBC आहात का, ST आहात का, तर जे काही तुमची कास्ट असेल तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जो पुढचा ऑप्शन येतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं म्हणजे मेल आहात का फिमेल हे द्यायचं आहे. त्यानंतर जो खालचा ऑप्शन आहे 13वा, त्याच्यामध्ये तुम्ही दिव्यांग आहात का, दिव्यांग असाल, अपंग असाल तर येस करा, नसेल तर नो करा. आता पुढे वळूयात आपण. 14वा जो पॉईंट आहे ऑफिशियल ॲड्रेस ऑफ एंटरप्राइजेस म्हणजे तुमचा उद्योगाचं जे ठिकाण आहे, तुमच्या उद्योगाचा जो ऑफिशियल ॲड्रेस आहे तो इथं तुम्हाला द्यायचा आहे. तर इथं तुमचा जो काही ब्लॉक आहे, वार्ड आहे तो टाकायचा आहे फर्स्ट बॉक्समध्ये. नेम ऑफ द बिल्डिंग, तुमच्या बिल्डिंगचं काय नाव आहे ते टाकायचं आहे. व्हिलेज, टाऊन, गावाचं नाव टाकायचं आहे. ब्लॉक, परत तुमच्या एरियाचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. स्ट्रीट नेम, कुठला रस्ता वगैरे जात असेल तर त्याचं नाव टाकायचं आहे. सिटी द्यायची आहे तुमची. त्यानंतर तुमचा पिनकोड द्यायचा आहे. परत तुम्हाला तुमची स्टेट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि शेवटचं जे ऑप्शन आहे की चूज DIC. आता इथं नेक्स्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर इथं खाली तुम्हाला DIC तुमचं जे ऑफिस आहे ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. आता इथं तुम्हाला तुमचं जे युनिट आहे त्या युनिटला तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि त्या युनिटला तुम्हाला कॉपी करायचं आहे. वर जे तुमचं उद्योगाचं नाव दिलेलं आहे तेच तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि इथं तुम्हाला पेस्ट करायचं आहे युनिट नेम आणि ॲड युनिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता परत खाली जो तुम्हाला इथं तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे तो वरीलप्रमाणे जर तुमच्या उद्योगाचं ठिकाण सेम असेल तर तोच ॲड्रेस इथं द्या किंवा इतर ठिकाणी असेल तर तुम्ही ॲड्रेस बदलूनही या सेकंड ऑप्शनमध्ये देऊ शकतात. आणि इथं खाली जे निळं बटन दिसत आहे की ॲड प्लांट, पूर्ण ॲड्रेस भरून झाल्यानंतर तुम्हाला ॲड प्लांट ह्या बटनला क्लिक करायचं आहे. तर आपलं युनिट इथं आता ॲड झालेलं आहे. आता इथं त्यानंतर पुढला जो ऑप्शन येतो 16 नंबरचा प्रिव्हियस लायसन म्हणजे याच्या अगोदर लायसन काढलेलं आहे का तर NA. त्यानंतर डेट ऑफ
म्हणजे आपल्या उद्योगाची जी दिनांक आहे का चालू केलेली, तुम्ही कुठल्याही वर्षात तुमचा उद्योग चालू केलेला असू शकतो. तो इथं पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची डेट द्यायची आहे आणि त्यानंतर जे पुढे दिसते डेट ऑफ कमिटमेंट म्हणजे व्यवसाय सुरू केलेलीची तारीख. तर इथंही तुम्ही ती सेम तारीख देऊ शकता किंवा बदलूनही ती तारीख तुम्ही इथं देऊ शकता. आता इथं पुढील ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचे बँक डिटेल द्यायचे आहेत. पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव द्यायचं आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचा IFSC कोड द्यायचा आहे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला बँक अकाउंट नंबर द्यायचा आहे. आता इथं जे 19 नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ युनिट म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काम करत असाल तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कुठल्याही वस्तू बनवायच्या आणि सर्व्हिसेस म्हणजे जर सेवा देत असाल तर तुम्ही सर्व्हिसेस या बटनला क्लिक करू शकता. आता 20 नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे, इथं तुम्हाला तुमच्या NIC कोडप्रमाणे तुमचा बिझनेस इथं सिलेक्ट करायचा आहे. आता साहजिकच माझं कन्स्ट्रक्शनचं मी हे लायसन काढत आहे, तर इथं मी कन्स्ट्रक्शन म्हणून टाईप करतो. तर आपल्याला तिथं शोधायचं आहे, की कन्स्ट्रक्शन रिलेटेड तिथं कुठला आपल्याला पर्याय दिसत आहे. तर कन्स्ट्रक्शन टाईप करत आहे, इथं दिसत नाही. आता इथं खाली ऑप्शन दिसत मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस आणि ट्रेडिंग. तर मी इथं ट्रेडिंगला सर्च करतो किंवा सर्व्हिसेसला. आपल्याला शोधायचं आहे, सर्व्हिसेस एकदा बघायचं आहे, ट्रेडिंग एकदा बघायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपला उद्योग शो होतो का हे पाहायचं आहे. तर इथं आपण ट्रेडिंगमध्ये केलेलं आहे आणि ट्रेडिंगमध्ये आपल्याला ते सापडत नाही आहे. तर मी सर्व्हिसेसमध्ये पाहतो. सर्व्हिसेसमध्ये मी कन्स्ट्रक्शन असं टाईप करतो वरती. तर इथं ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या रिलेटेड खाली ऑप्शन शो होणार आहेत. तर कन्स्ट्रक्शन टाईप केल्यानंतर आपण इथं कन्स्ट्रक्शन हे कन्स्ट्रक्शनच्या उद्योग रिलेटेड आपण इथं सर्च करणार आहोत आणि तोच आपल्याला NIC कोड इथं सिलेक्ट करायचा आहे. तो कोड सिलेक्ट केल्याशिवाय आपलं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट होणार नाही. तर इथं मला आता कन्स्ट्रक्शन रिलेटेड काही ऑप्शन दिसत आहेत. तर इथं आपण कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग हा पहिल्या NICमध्ये कोड सिलेक्ट केलेला आहे. दुसऱ्यामध्ये पण तोच सिलेक्ट केलेला आहे आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण आपल्याला जे हवं आहे आपल्या उद्योग रिलेटेड ते आपण सिलेक्ट करून ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा 20 नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो, तो खूप महत्त्वाचा आहे. आता इथं आपल्याला खाली आपल्या उद्योगामध्ये काम करणारे लोकं किती आहेत, म्हणजे पुरुषांची संख्या किती आहे, स्त्रियांची संख्या किती आहे आणि ऑदर संख्या किती आहे, अशी टोटल आपल्याला इथं सर्व मजुरांची संख्या द्यायची आहे. आता खाली जे ऑप्शन्स दिसत आहेत, तर या सर्व बटनला आपण येस करायचं आहे. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ज्या स्कीम असतात त्या आपल्याला मिळणार आहेत आणि इथं सबमिट या बटनवरती क्लिक करायचे. पूर्ण माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे आणि सबमिट करायचं आहे. आता आपला फॉर्म आपल्याला पूर्ण इथं दिसणार आहे. आपले बेसिक डिटेल, आपलं पूर्ण नाव, आपल्या उद्योगाचा पत्ता. तर या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला इथं काळजीपूर्वक चेक करायच्या आहेत. आता इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. ती OTP तुम्हाला इथं टाकायची आहे आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे, तो आपल्याला बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो इथं आपण OTP पण टाकलेली आहे आणि खाली जो मला कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा पण आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक सबमिट करायचा आहे आणि फायनल सबमिटला क्लिक करून ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इथं आपला उद्योग आधारचा जो नंबर दिसत आहे, तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कुठेतरी बाजूला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या प्रकारे आपली पूर्ण माहिती इथं उद्योग आधारची सबमिट झालेली आहे आणि आपलं सक्सेसफुली उद्योग आधार रजिस्ट्रेशन क्रिएट झालेलं आहे. तर आपण आता आपलं जे उद्योग आधारचं सर्टिफिकेट आहे तर ते काढणार आहोत. तर मित्रांनो परत एकदा आपल्याला वेबसाईटवरती यायचं आहे आणि वरी जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यामध्ये प्रिंट आणि व्हेरीफायला क्लिक करून प्रिंट उद्यम या ऑप्शनला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला तुम्ही जो नंबर कॉपी केलेला होता उद्योग आधारचा जो तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज आला होता आणि त्याच्यामध्ये जो तो नंबर आलेला होता तो इथं पेस्ट करायचा आहे आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये OTP ऑन मोबाईल ॲज फिल्ड इन ॲप्लिकेशन या बटनवरती क्लिक करून तुम्हाला जो इथं कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथं टाकून द्यायचा आहे आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता एक OTP तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर तो OTP तुम्ही इथं तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे जो तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे. इथे तुम्हाला व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथं तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशनचा जो तुमचा सर्टिफिकेटचा डॅशबोर्ड आहे ह्या सर्व गोष्टी इथं तुम्हाला शो होतील. जो मी ते तुमच्या फॉर्ममध्ये माहिती भरलेली होती. तर वरी जे ऑप्शन दिसत आहे प्रिंट सर्टिफिकेट या प्रिंट सर्टिफिकेट ऑप्शनला तुम्हाला आता क्लिक करायचं आहे.
तर मित्रांनो, प्रिंट सर्टिफिकेट केल्यानंतर तुम्हाला तुमचं उद्योग आधारचं रजिस्ट्रेशन घरबसल्या अगदी काहीच मिनिटामध्ये मिळणार आहे. तर हे होतं मित्रांनो उद्योग आधार घरच्या घरी कसं काढायचं याबद्दलची माहिती. मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. जय शिवराय.